माझं नाव हर्षित कनगर आहे आणि हे माझे वडील अरुण कनगर आहे. ॲक्च्युली ह्यांना पॅरालिसिस झालेला दिवस त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर कळालं की त्यांची एक साईड जी राईट साईड आहे पूर्ण ती पूर्ण बंद झाली आहे. ज्या दिवशी फर्स्ट टाइम आलो तिकडचे जे डॉक्टर्स आहेत मेन त्यांनी सगळ्यांनी चेक केलं पहिले सगळं की कसं काय आणि काय नाही. त्यावेळेस काहीच मुवमेंट नव्हती. मग त्यांनी सगळे मेडिसिन्स वगैरे आपल्याला लिहून दिले, प्रिस्क्राईब केले आणि मग सांगितलं की आता सध्या तुम्हाला जी सेकंड डेट दिली त्यांनी की या तारखेला आपल्याला यायचं आहे, तोपर्यंत जे मेडिसिन्स दिले त्या हिशोबाने तुम्ही नीट होता, हळूहळू मुवमेंट येईल. मग जेव्हा आपण ते घरी मेडिसिन्स घेतले आणि त्यांनी जी सांगितलेली एक्सरसाइज करायला ती जेव्हा घेतली तर थोडीशी मुवमेंट स्टार्ट झालेली यायला. मग त्यांनी जी ठरवलेली तारीख आपल्याला दिली त्या तारखेला आपण इकडे पोहोचलो. त्यांनी आपल्याला एक टाइम टेबल लिहून दिला त्या हिशोबाने की जसं आपलं योगा होणार, सकाळी प्राणायाम होणार, मग नंतर दुपारची जे टाइम आहे त्यावेळेस फिजिओथेरपी होणार, पंचकर्मा होणार आणि ॲक्युपंक्चर पण होणार. ह्या तिन्ही प्रोसेसमुळे ते बोलले की नक्कीच फरक पडेल. पण फर्स्ट डे पासून हे सगळे प्रोसेस घ्यायला स्टार्ट केले. त्याच्यानंतर हळूहळू दररोजचा फरक तसाही जाणवतच होता. त्यांचे जे तोंड थोडंसं वाकडं झालेलं ते पूर्ण हळूहळू सरळ व्हायला लागलं. जे 10 दिवसांची तशी ह्या हिशोबाने पूर्ण काय सगळी थेरपी इकडे घेतली. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला सेकंड व्हिजिट सांगितलेली आणि आपल्याला त्यात 20 दिवसाचे म्हणजे जो आपण गॅप घेतो तेवढ्या दिवसांची आपल्याला गोळ्या दिल्या आणि जी काय एक्सरसाइज घरी करायची आहे आणि तेल लावायचं आहे ते सगळं त्यांनी सांगितलं. त्यांची सेकंड व्हिजिट आहे. मग ह्याच 21 तारखेला परत आलेलो. त्यांचे जे फिजिओथेरपी आहे ते थोडेसे चेंज केले, पण आज ते स्वतःहून चालतायत. त्यांना फक्त हातात स्टिक दिली आहे सपोर्टसाठी. जर त्यांचा हे झालं स्वतःहून हात वगैरे त्यांचा पूर्ण वरपर्यंत जातो. तर 1-1.5 महिन्यात हे एवढी प्रोग्रेस ही शक्य होणं मला खूप मुश्किल वाटत होतं. बिकॉज मला स्वतःला वाटलेलं की याच्यात 6-7 महिने जातील, पण जे काही आपण उपचार इकडे केले त्यामुळे एवढं काय ते यांची औषधं प्लस इकडचा जो काही स्टाफ आहे, जे काही डॉक्टर्स आहेत ते खूप नॉलेजेबल आहे. प्लस इकडे आल्यावर आपल्याला घराची कमतरता नाही जाणवत, कारण की इकडे एन्व्हायरमेंट पण पूर्ण होमलीच आहे. त्याच्यामुळे सगळं काय नीट आहे. आता त्यांना बिलकुल बोलता येत नव्हतं, पण आज ते स्वतःहून बोलतायत, स्वतःहून चालतात, सगळ्या काय गोष्टी. तर इकडचं मी स्वतःहून उलट सगळ्यांना हे करेल, प्रिस्क्राईब करेल की नक्की पॅरालिसिस किंवा बाकीचे जे काय असेल इकडे नक्की या, कारण की इकडचे सगळं स्टाफ पण सपोर्टिव्ह आहे, प्लस ट्रीटमेंट खूप असरदार आहे. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स होता माझ्या वडिलांसाठी. बिलकुल बोलता येत नव्हतं, पण आता सध्याला बोलणं म्हणजे मी स्पष्ट बोलू शकतो आणि तसंच माझे पूर्ण म्हणजे हात आणि पाय उजव्या साईडचा तोही व्यवस्थित काम करतो. डॉक्टर पण चांगले आहेत आणि इथलं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आहे.